तर लास्ट टाइम मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगची कम्प्लीट ट्युटोरियल जे आहे ना तर ती शेअर करणार आहे. म्हणजे जर तुम्ही युट्यूबर असाल किंवा तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बेस्ट आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही बघताय आणि अशा सेम पद्धतीने जर तुम्ही सुद्धा करताय तर तुमचं सुद्धा चॅनल असेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील तर ते नक्कीच तुम्ही ग्रो करू शकताय. तर डिटेलमध्ये ट्युटोरियल असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कम्प्लीट बघा. जितकं मला नॉलेज देता येईल व्हिडिओ एडिटिंग बद्दल तितकं मी नॉलेज तुम्हाला फ्री मध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कम्प्लीट बघा, कारण हा एक कोर्सच असणार आहे व्हिडिओ एडिटिंगचा जो मी तुम्हाला फ्री मध्ये देतेय. त्यामुळे व्हिडिओ कम्प्लीट चेक करा. आता हा जो सॉफ्टवेअर मी यूज करतेय तर तो InShot आहे, जो की बिगिनर फ्रेंडली आहे. तर हा तुम्हाला ना प्ले स्टोअर वरती जायचं आहे. तुमच्या फोनमध्ये प्ले स्टोअर असतं. रेकॉर्डिंग मी ऑन करते. तर बघा मी प्ले स्टोअर ओपन केलंय. प्ले स्टोअर वरती गेलात, काय सर्च करायचं आहे तुम्हाला? InShot. ठीक आहे, काय नाव आहे? InShot, ज्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. व्हिडिओ एडिटर ऍप आहे InShot. इथे बघा, ठीक आहे, ऑलरेडी माझ्याकडे आहे. आता काही अपडेट्स आलेले आहेत. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे? इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. फोनवरती करू शकताय, हा लॅपटॉपचा नाही. लॅपटॉपवरती मी तुम्हाला डिटेलमध्ये दुसरा ट्युटोरियल देईन. हा इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर एकदा इन्स्टॉल केलात की तुमच्या फोनमध्ये असा हा दिसेल InShotचा ऍप्लिकेशन. सिम्पली ओपन करायचा. ठीक आहे, आता हा ओपन केला. हा आहे आपला InShotचा डॅशबोर्ड, जो की खूप इझी टू यूज आहे. मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे. पण व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी व्हिडिओ कम्प्लीट इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. त्यामुळे चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दिसते ना तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल. आणि 2 कमेंट्स होत्या ज्या की मला थोड्याशा डिस्टर्ब अशा नाही पण थोड्याशा वेगळ्या वाटल्या, तर त्याच्याबद्दल सुद्धा मी इन डिटेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे महिलांचे पाय कसे खेचतात तर हे मी तुम्हाला माझ्या त्या कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगेन. तर इथे बघा व्हिडिओचं सेक्शन आहे ना तो ओपन करायचा. ठीक आहे, इथे बघा व्हिडिओ आहे ना, तर व्हिडिओवरती क्लिक करायचं. व्हिडिओचं सेक्शन ओपन झाला. आता इथे बघा माझे 49 ड्राफ्ट्स आहेत. ड्राफ्ट्स म्हणजे काय, मी माझे युट्यूबचा पण व्हिडिओ याच्यावरूनच एडिट करते, कारण हे मला बेस्ट आहे. मला कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरती कंटिन्युअसली बसून व्हिडिओ एडिट करायला पॉसिबल होत नाही. त्यामुळे हे कसं मोबाईल आहे, हे माझं चालतं फिरतं ऑफिस आहे, हे मी कुठेही कॅरी करते, बाहेर जाते किंवा मुलांसोबत बसले तरी हे मी यूज करते. त्यामुळे ना मी सिम्पली इथे InShot ऍप्लिकेशनच यूज करते. इथे आलात ना की आता माझे ऑलरेडी काही ड्राफ्ट्स आहेत. ड्राफ्ट म्हणजे काय, जे प्रोजेक्ट वरती मी काम करते ते प्रोजेक्ट्स आहेत. तुमचे जर नसतील ना, इथे बघा न्यू. ठीक आहे, तुम्हाला आता नवीन प्रोजेक्ट वरती काम करायचं आहे ना तर न्यू वरती क्लिक करायचं. न्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या इथे बघा वरती व्हिडिओ, फोटो आणि ऑल असे 3 ऑप्शन्स येतात. तर मला आता व्हिडिओज एडिट करायचे आहेत, बरोबर. तर बघा मी व्हिडिओचा जो काही सेक्शन असेल ना तर तो ओपन केला. हे व्हिडिओज जे काही असतील ना तर ते दिसतील. आता यातले काही व्हिडिओज मी AI जनरेटेड व्हिडिओज बनवलेले आहेत, जे की मी इन डिटेल तुम्हाला त्याच्याबद्दलही सांगेन. AI जनरेटेड व्हिडिओज किंवा फेसलेस युट्यूब चॅनल सांगेन, आपण ते बघूयात. तर आता बघा काही व्हिडिओज मी जनरेट केले. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता यातले काही व्हिडिओज आपल्याला कट करायचे आहेत, पण तरी सुद्धा मी सगळे घेतलेत. आपण एकदा चेक करूया. जितके व्हिडिओज तुम्हाला हवे आहेत, आता एडिटिंगसाठी तुम्हाला जितके व्हिडिओज लागणार आहेत तर तितके व्हिडिओज तुम्ही सिलेक्ट करायचं आणि इथे बघा प्लसचा सिम्बॉल आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे स्लाइड्स येतात बघा खाली. ह्याला काय म्हणायचं? ही आहे तुमची टाइमलाईन. ठीक आहे, ही काय आहे? ही आहे तुमची टाइमलाईन. खाली हळूहळू स्क्रोल करा. आता जर तुम्ही न्यू असाल आणि जर तुम्हाला टेक्नॉलॉजीचे थोडेफार अपडेट्स नसतील ना तर थोड्या गोष्टी समजायला थोडासा वेळ लागेल. इम्पॉसिबल काहीच नाही आहे, थोडासा वेळ लागेल. तर बघा मी असं हळूहळू स्क्रोल करते. हे आपले एक 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 क्लिप्स आहेत. ठीक आहे, आणि कुठल्याही क्लिपवरती फक्त दाबून धरा. बघा तुमचे किती क्लिप्स आहेत ते दिसतात. किती क्लिप्स घेतल्यात आपण? आता टोटल 14 क्लिप्स घेतल्यात. ठीक आहे, ही फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अशा आपण टोटल 14 क्लिप्स घेतल्यात. मी सिक्वेन्स वाईज घेतल्यात. तुमचं जर सिक्वेन्स मिसमॅच झाला असेल तर सिम्पली क्लिक करून तुम्ही जी व्हिडिओ तुम्हाला फ्रंटला हवी आहे तर ती व्हिडिओ तुम्ही फ्रंटला घेऊ शकता. ठीक आहे, आता फर्स्ट व्हिडिओवरती क्लिक करते. आता आपण प्ले करून बघूयात. हे मी AI जनरेटेड व्हिडिओज बनवलेले आहेत. हे अशा टाईपच्या व्हिडिओज जे असतील ना तर ते मॉनिटाईज होतात युट्यूबवरती. मी एकदा दाखवते, मग तुम्हाला त्याच्याबद्दलही सांगते. This dirty air makes me sick. I can't breathe properly. Please stop pollution and keep the air clean. I can't. आता हा डबल रिपीट झालाय, हा आणि हा सेमच आहे ना, रिपीट झालाय. तर यातला एखादा कोणता तरी मी डिलीट करते. याच्यावरती क्लिक करते बघा, आणि थोडंसं साईडला स्क्रोल केलं की डिलीटचा ऑप्शन आहे. डिलीट वरती तुम्ही क्लिक करा, तुमची क्लिप डिलीट होईल. आता पुढची क्लिप प्ले करूया. Hello, friends. I am a little tortoise. The plastic in the water is hurting me. Hello, friends. ही पण आता डबल आहे, रिपीट आहे ना, तर मी डिलीट करते. आता ही प्ले करूया. I cannot swim freely.
Please keep the sea clean and save sea animals. आता ही पण एक्स्ट्राची आहे, ही पण मी डिलीट करते. आता ही पुढची क्लिप आहे. Hello, friends. I am a little fish. Dirty water is making me sad. Please keep ponds and rivers clean. Hello, ही friends. पण रिपीट आहे, डिलीट करते. Hello, friends. I am a little fish. ही पण रिपीट आहे, डिलीट करते. आता पुढची And rivers clean. Animals and birds are our friends. We should love and protect them. We should keep water clean for fish. We should keep air clean for birds. We should not throw plastic in rivers and oceans. Let us plant trees and keep nature beautiful. Happy animals make our earth happy. आता हा पुढचा क्लिप एक्स्ट्राचा आहे जो की मी डिलीट करतो. जे की आता इथे काही पार्ट्स असे आहेत जे की आपल्याला क्रॉप करायचे आहेत, ट्रिम करायचे आहेत, जे आपल्याला नको आहेत ते मी तुम्हाला दाखवेन कसं करायचं. पहिले एकदा चेक करून घ्यायचं की तुमचा सिक्वेन्स बरोबर आहे का. तर बघा आपण किती घेतले होते क्लिप्स आणि त्यातले किती युजफुल होते आपल्यासाठी, फक्त 8 होत्या. तर ते मी घेतले. ठीक आहे. तर इथे बघा सगळ्यात पहिला ऑप्शन आहे जो की आहे कॅनव्हासचा. ठीक आहे, कॅनव्हास. तर कॅनव्हास म्हणजे काय, जर तुम्ही बघा शॉर्ट व्हिडिओ करताय तर तुमचा कॅनव्हास 9:16 असायला हवा आणि जर तुम्ही लॉंग व्हिडिओ करताय युट्यूबसाठी वगैरे तर तुमचा कॅनव्हास 16:9 हॉरिझॉन्टल असायला हवा. आता मी शॉर्ट्स करते म्हणून मी शॉर्ट्सचा जो काही साईज असेल तर तो घेतलाय. ऑडिओ, आता इथे स्पेसिफिकली तुम्ही ऑडिओ जो असेल तर तो ऍड करू नका शॉर्ट असतील तर त्या व्हिडिओसाठी. का, कारण तुम्ही पर्टिक्युलरली ज्या प्लॅटफॉर्मवरती तुमचे व्हिडिओज अपलोड करताय ना तर त्या प्लॅटफॉर्मवरचा ऑडिओ यूज करा. इथे जर तुम्ही ऑडिओ वापरताय ना तर तो तुमचा स्वतःचा असला पाहिजे, तो तुम्ही स्वतः क्रिएट केला पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्यांचं गाणं वगैरे घेताय आणि इथे ऍड करताय आणि ते मग तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती अपलोड करताय मग तुम्हाला कॉपीराईट येतो. ज्यांचं सॉन्ग तुम्ही वापरताय ना त्यांचा तुम्हाला कॉपीराईट येतो, त्यामुळे ते तुम्ही करू नका. इथे बघा स्टिकर्स आहे ना, स्टिकर्स वरती क्लिक करते. आता इथे बघा स्टिकर्स वरती क्लिक करते. GIF वरती जायचं. आता हे मी तुम्हाला दाखवते वन टाइम मध्ये, तुम्ही हळूहळू ही प्रोसेस करून बघा. स्टिकर्स मध्ये गेलात की कोणता स्टिकर हवाय तुम्हाला, सबस्क्राईबचं स्टिकर हवाय तर सिम्पली सबस्क्राईब म्हणून सर्च करा. आता माझा नेट आहे थोडा आहे, 1 मिनिट मी वायफाय कनेक्ट करते. इंटरनेट, जर तुम्हाला एक्स्ट्राचे स्टिकर्स वगैरे हवे असेल तर इंटरनेट लागेल. बेसिक तुमची एडिटिंग करायची असेल तर तुम्हाला इंटरनेट कनेक्शन रिक्वायर्ड नाही. तर बघा मी सबस्क्राईबचा सर्च केला तर सबस्क्राईबचा मला जो काही आयकॉन होता तो मिळाला. बघा इथे वरती आला का, प्ले करून बघूयात. I am a tiny. बघा हा मी थोडं फास्ट नेते. तर बघा सबस्क्राईबचा मला जो काही लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचा जो काही आयकॉन होता तो मिळाला, जो की मी इझिली कुठेही मूव्ह करू शकते. ठीक आहे, कुठेही असा तो मी मूव्ह करू शकते जिथे मला प्लेस करायचा. अगदी मला लास्टला करायचं असेल तर याला मी लास्टला प्लेस करेन असं. इथे बघा मी याला लास्टला असा प्लेस केला. ठीक आहे, हा झाला. आता इथे डन करा, ओके म्हणा. हे झालं तुमचा जो काही स्टिकर होता तर तो आपण ऍड केला. टेक्स्ट मध्ये आलात की तुम्हाला एखादी टेक्स्ट वगैरे ऍड करायची असेल तर ती तुम्ही टेक्स्ट मधून ऍड करू शकता. बघा मी टेक्स्ट मध्ये येते आणि तुम्हाला जसं की माझं चॅनलचं नाव आहे तर ते मी चॅनलचं नाव मला ऍड करायचं आहे. तर बघा मी इथे क्षितिजा भाट म्हणून टाईप केलं. आता हे जर तुम्हाला एडिट करायचं असेल, ठीक आहे, अजून याच्यामध्ये काही एडिट्स करायचे असतील तर इथे भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स जे काही असतील ना तर ते तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. ठीक आहे, बघा वेगवेगळे इफेक्ट्स येतात, कलर कॉम्बिनेशन्स जे असतील तर ते वेगवेगळे येतात. तिथे बस वेगवेगळे येतात, फॉन्ट्स आले वेगवेगळे, अलाइनमेंट्स वगैरे जे काही ऑप्शन्स असतात टेक्स्टचे रिलेटेड तर ते सगळे येतात. अॅनिमेशन्स वगैरे सगळेच येऊन जातात. तर इथे पर्टिक्युलरली मला जर वॉटरमार्क सारखं वापरायचं असेल तर मी मध्येच कुठेतरी वापरेन. जर मला लोगो सारखं वापरायचं असेल तर आपण साईडला असा बॉटमला वगैरे. मोस्टली तर रील्स साईडला नका, इथे बघा आपला कॅप्शन वगैरे येतो. त्यामुळे रील्स साठी जो वापरताय ना तो असं वरती तुम्ही कुठेही युज करू शकता, अटॅच करू शकता. ठीक आहे, इथे मी अटॅच केला. हा तुमचा टेक्स्ट वरती गेलात ना की मग टेक्स्ट तुम्ही एडिट करू शकता. ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ही जी टेक्स्ट असेल ना तर ती अशी एक्सटेंड करू शकता. बघा तुम्हाला जितकी हवी आहे. याच्यावरती क्लिक केलात की व्हिडिओ एंड वरती गेलात की पूर्ण तुमची जी काही टेक्स्ट असेल तर ती तुमच्या व्हिडिओवरती येईल. आता इथे फक्त जे काही काम असतं ना तर ते लेयर्स मध्ये असतं. ही एक लेअर आहे, ही एक लेअर आहे. त्यामुळे ही लेअर मी एकदा वरती घेते. एका वेळेला तुम्ही 4 टेक्स्ट वेगवेगळ्या ज्या असतील ना तर त्या ऍड करू शकता. म्हणजे 4 लेयर्स ज्या असतील ना तर त्या तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे एक टेक्स्ट, अजून एक सेम टेक्स्ट, अजून एक सेम टेक्स्ट, अशा टोटल 4 लेयर्स ज्या असतील ना तर त्या तुम्ही तिकडे युज करू शकता. हे झालं. त्याचसोबत आता मी टेक्स्ट आधी डिलीट करते, मला आता टेक्स्ट नको आहे. त्याचसोबत पहिला तुमचं जे काही ट्रिमिंग असेल तर ते मी सांगते जे की खूप इम्पॉर्टंट आहे. प्ले करूयात. This dirty air makes me sick. I can't breathe. आता हे 2 क्लिप्स आहेत बरोबर. ह्या 2 क्लिप्सच्या मधलं ट्रान्सफॉर्मेशन, ठीक आहे, 2 क्लिप्सच्या मधलं ट्रान्सफॉर्मेशन. इथे बघा कुठेतरी साईडला जर असं क्लिक करा टेक्स्ट वरती तर इथे बघा
एक पेन्सिल येते खाली, अगदी तुम्ही झूम करून बघितलं तर लक्षात येईल की ते खाली असे डॉट म्हणून पेन्सिल येते. त्याच्यावरती क्लिक केलात की हे तुमचे ट्रान्झिशन्स आले, जे तुमचे एका व्हिडिओमधून दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाताना कोणते ट्रान्झिशन्स अप्लाय होणार आहेत. Makes me sick. Can't breathe. Makes me sick. Can't breathe. Makes me sick. Makes me sick. Can't breathe. Makes me sick. Can't breathe. ठीक. Makes me sick. Can't breathe. आता हे वरचे जे आहेत ते बेसिक ट्रान्झॅक्शन्स आहेत, जे की तुम्ही अगदी फ्री व्हर्जन वापरताय तरी पण मिळून जातील. खाली जे आहेत तर ते पेड ट्रान्झॅक्शन्स आहेत. Makes me sick. Can't breathe. ह्याच्या टाइप मध्ये खालचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ना तर ते फ्री Makes me वाले. sick. Can't breathe. Makes me sick. Can't breathe. Makes me sick. Can't breathe. हे बघा हे असे आहेत. I ठीक आहे, म्हणजे can't थोडे breathe. Sick. थोडी तुमची जी काही व्हिडिओ असेल ना तर ती अजून जास्त अट्रॅक्टिव्ह बनते. मी याला हातला एखादा वापरते, जो मॅच होतो तोच वापर Makes आपण me तो. sick. Can't ह्याच्या breathe. ट्रान्झिशनची तुम्ही स्पीड Makes me sick. Me कमी sick. जास्त करू शकताय. आता प्ले करून बघूयात पुन्हा एकदा. Dirty air makes me sick. I can't breathe properly. Please stop pollution and keep the air clean. आता हे जे दोन व्हिडिओ आहेत, ह्या दोन व्हिडिओच्या मध्ये पण एक ट्रान्झिशन येईल, त्याच्यावरती पण क्लिक करूयात. इथे मी एक Air बेसिक clean. Air clean. ट्रान्झिशन वापरते बघा. Hello, friends. तर आता हे जे दोन आहेत ना याच्यामध्ये पण आपण ट्रान्झिशन ऍड केलं, चेक करा. इथे क्लिक करते मी आणि कुठलंही ट्रान्झिशन मी आता हा एक घेते. Hurting me. I Me. त्याची फक्त स्पीड जी आहे ना, ट्रान्झिशनची जी टाइम आहे ना तर ती फक्त मी कमी करते. प्ले करूयात. Hurting me. ठीक आहे, ट्रान्झिशन अप्लाय झाला. इथेही बघा, प्ले करूयात. आता हा पार्ट नको आपल्याला, थोडस इथे आपल्याला स्प्लिट करावं लागेल. चेक करा. and save sea animals. थोडस अनवॉन्टेड म्युझिक आहे, जे आपल्याला एक नॉईज तयार होतोय ना तर ते रिमूव्ह करूयात. इथेपर्यंतच आहे, याला मी असं सिम्पली ट्रिम करत आहे. ठीक आहे, आता प्ले करूयात. Sea animals. Hello, friends. I am a little fish. Dirty water is making me sad. Please keep ponds and rivers clean. Animals and birds are our friends. We should love and protect them. We should keep water clean for fish. Bert. We should. आता बघा, हा थोडासा एक्स्ट्राचा पार्ट आहे, हा मी रिमूव्ह करते, ट्रिम करते. प्ले करूयात. थोडं लोड होऊ देत. 3 डॉट्स वरती क्लिक करून प्ले करूयात. For fish. We should keep air clean for birds. We should not throw plastic in rivers and oceans. Let us plant trees and keep. Let us ठीक आहे, आता हा एक्स्ट्राचा पार्ट झालाय. इथून लेटेस्टचा कमी करूयात आपण. rivers and oceans. हा मी इथून ट्रिम करते बघा. आता प्ले करूयात. Rivers and oceans. Let us. हा थोडा जास्त लेट आहे, मी इथे थोडासा ट्रिम करते. हा पण प्ले करूयात. Oceans. Let us plant trees and keep nature beautiful. Happy animals make our earth happy. परफेक्ट. आणि सिम्पली हे सगळं झालं की तुम्ही हा इथून एक्सपोर्ट वरती जायचं आणि रिझॉल्युशन जे आहे तर ते 4K करायचं. जी काही तुमची क्वालिटी असते ना व्हिडिओची तर ती हाय क्वालिटीला येते 4K मध्ये. ठीक आहे, 4K मध्ये जाऊन एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्ट केलात की बघा हा तुमचा लोड होतोय. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचा जो काही व्हिडिओ असेल ना तर तो कन्वर्ट जो असेल तर ते होण्यासाठी चालू होते. आता मी सध्या कॅन्सल करते, तर मला अजून तुम्हाला थोडंफार डिटेलमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, हा आहे तुमचा व्हर्टिकल व्हिडिओ. ठीक आहे, म्हणजे तुमचा उभा व्हिडिओ. आता हे जर व्हिडिओज असतील ना, तिथे बस. आता हे जर व्हिडिओज असतील ना तर हे शॉर्टसाठी हा चॅनल किंवा हा पर्टिक्युलरली जो व्हिडिओ आहे ना तर तो आपण AI व्हिडिओज, ठीक आहे, AI जनरेटेड व्हिडिओज जे असतील तर ते मी बनवलेले आहेत, जे की स्पेसिफिकली तुम्ही फेसलेस व्हिडिओसाठी बनवू शकता. यातले अजून वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, तर तेही मी तुम्हाला दाखवेन. मी याला ड्राफ्ट मध्ये ठेवते. पुन्हा न्यू. आता नवीन प्रोजेक्ट वरती काम करायचं असेल तर न्यू, आणि हा तुमच्या ड्राफ्ट मध्ये सेव्ह राहील. न्यू वरती क्लिक करायचं, इथे जायचं आणि न्यू व्हिडिओज मध्ये जायचं तुमच्या ड्राफ्ट मधले. आता हे माझ्या स्टुडंटनी बनवलेले काही काही व्हिडिओज आहेत, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते बघा. हा दाखवते मी तुम्हाला. Good morning. Time to wake up and shine. Your teeth. Brush, brush, brush your teeth. Brush, brush, brush your teeth. Every morning, every night. तर हे AI व्हिडिओज आहेत.
जर तुम्हाला अशा टाईपचे व्हिडिओज बनवायला शिकायचे असतील, AI व्हिडिओज जे असतील ना, तर ते आता वर्कशॉप आपला बरोबर 3 तारखेला आहे आणि कंटिन्युअसली वर्कशॉप्स असतात, आपले लाईव्ह वर्कशॉप्स असतात. तर हा 1 दिवसाचा वर्कशॉप आहे की अशा टाईपचे AI व्हिडिओज कसे बनवायचे इन डिटेलमध्ये जे असेल ना, तर ते तुम्हाला शिकवलं जातं. फेसलेस व्हिडिओज जे मॉनिटाईज होतात चॅनल्स, ठीक आहे, कारण हा जो फीचर आहे ना, तो आपण YouTubeचाच वापरणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते की तुमचा जो काही व्हिडिओ असेल ना, तर तो मॉनिटाईज होतो. यासोबत बघा हा मी एक व्हिडिओ बनवलाय, तोही दाखवते प्ले करून. Hello, everyone. My name is Lily. Today, I am going to share some good habits. My first good habit is eating healthy food. Healthy food makes me strong and active. My second good habit is helping my parents. I like to help my mom at home. That's so kind of you, my dear. My third good habit is keeping my room clean. A clean room looks nice and beautiful. Good habits make us happy and smart. Thank you. तर अशा टाईपचे AI रील्स जर तुम्हाला बनवायचं असेल ना, तर 3 जूनला आपला वर्कशॉप आहे, जो की इथे मी तुम्हाला दाखवते. 3 जूनला आपला वर्कशॉप आहे, जो की फीस फक्त आणि फक्त ₹189 आहे. आणि जर तुम्ही सिरियसली काम केलात ना, तर तुम्ही एक AI चॅनल जे असेल तर ते मॉनिटाईज करू शकताय. 100% मॉनिटाईज होणारेच हे व्हिडिओज आहेत जे मी तुम्हाला शिकवणार आहे. YouTubeचे सगळे गाईडलाईन्स जे असतील तर ते फॉलो करून अशा टाईपचे व्हिडिओज, ठीक आहे, एज्युकेशनल व्हिडिओज वगैरे बघा, टोमॅटो, कॅरेटचा वगैरे एज्युकेशनल, प्रमोशनल किंवा मोटिवेशनल कुठलेही व्हिडिओज जे असतील तर ते तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर नंबर्स जे दिलेले आहेत किंवा डिस्क्रिप्शन मध्ये ही नंबर मी तुम्हाला देते. एनरोल करायचं असेल तर व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्टली तुम्ही कॉल जो असेल तर तो करू शकता. डिटेल्स जे असतील तर ते तुमच्यासोबत शेअर केले जातील. आणि जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग, ठीक आहे, आता मी तुम्हाला ऑलमोस्ट बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे की कसं करायचं, ऍप्लिकेशन कोणता वापरायचा, व्हिडिओ त्याच्यामध्ये इम्पोर्ट कसे, एक्सपोर्ट कसे करायचे, इम्पोर्ट कसे करायचे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण जर तुम्हाला अजून ऍडव्हान्स लेवलचं व्हिडिओ एडिटिंग माझ्याकडून पर्सनली जर तुम्हाला शिकायचं असेल, कम्प्लीट कोर्स जर तुम्हाला करायचा असेल ना, तर सध्या व्हिडिओ एडिटिंगसाठी एक स्पेशल ऑफर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग प्लस AI रील्स या सगळ्याच गोष्टी ज्या असतील ना, तर त्या शिकायला मिळणार आहेत. आणि कोर्स जो आहे आपला व्हिडिओ एडिटिंगचा, त्याची प्राइस जी आहे तर ती 999 आहे. पण आता सध्या भरपूर असे महिला आहेत ज्यांना सध्या फेसलेस युट्यूब चॅनल्स चालू करायचे आहेत आणि त्यांच्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ एडिटिंगची जी काही फीज असेल ना, तर ती 599 रुपीज जी असेल तर ती ठेवते. म्हणजे फक्त 599. त्याच्यामध्ये तुम्हाला AI रील्स जो आहे 189 रुपयाचा, तर तो देखील तुम्हाला त्याच्यामध्ये जो असेल तो अवेलेबल होणार आहे. त्यामुळे ही ऑफर फक्त आणि फक्त लिमिटेड टाइम साठी अवेलेबल आहे. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग इन डिटेल बेसिक टू ऍडव्हान्स सगळं शिकायचं असेल तर नक्कीच जो काही नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय आणि सगळ्या कोर्सचा डिटेल जो असेल तर तो तुमच्यासोबत शेअर केला जाईल. सोबतच काही गायडन्स तुम्हाला लागला तर आपण इंडिव्हिज्युअली पर्सनली व्हॉट्सअपच्या माध्यमातून जो काही गायडन्स असेल तर तो देण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, तर हा होता एक व्हिडिओ एडिटिंगचा ट्युटोरियल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्वतःचं चॅनल जे असेल तर ते चालू करू शकताय. AI असेल किंवा विथ फेस असेल, तुमचं जे काही नॉलेज असेल ना तर ते तुम्ही समोरच्या लोकांपर्यंत शेअर करून युट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चांगले पैसे जे असतील ना तर ते अर्न करू शकता. इथे आता अर्निंगसाठी काय फक्त एक स्ट्रॅटेजी प्लॅन करावी लागते की बाबा आपण ग्रो कसा करायचं, आपले सबस्क्रायबर्स कसे वाढतील, आपले फॉलोअर्स कसे वाढतील. तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर तुम्हाला प्लॅन कराव्या लागतात. तर युट्यूबचा पण कोर्स आपल्याकडे आहे, जो की जर तुम्हाला AI प्लस युट्यूब करायचं असेल तर तिकडे पण तुम्हाला भरपूर असा स्पेशल कन्सेशन डिस्काउंट जो असेल तर तो मिळणार आहे. त्यामुळे तो तर तुम्हाला 500 रुपीजलाच मिळणार आहे, 499 रुपयाला मिळणार आहे युट्यूबचा कोर्स. त्यामुळे तुम्हाला जर युट्यूबचा कोर्स करायचा असेल तरी देखील तुम्ही जे काही डिटेल्स खाली दिलेले असतील तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट जे असेल तर ते करू शकता. आता मी भरपूर गोष्टी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते, माझे ट्युटोरियल्सच्या माध्यमातून मी शिकवते. पण जर तुम्हाला काही सपोर्ट वगैरे लागत असेल ना तर आपल्याकडे पण स्पेशल टीम आहे जो काही सपोर्ट असेल तर तो प्रोव्हाइड करायला. आता मी माझे भरपूर ट्युटोरियल्स तुमच्या पर्यंत शेअर करत असते माझ्या युट्यूबच्या माध्यमातून. पण जर कोणाला तरी असा पर्सनल गायडन्स हवे असेल, व्हॉट्सअप सपोर्ट हवा असेल तर नक्कीच तुम्ही कोर्सेस जे की अगदी अफोर्डेबल रेट्स मध्ये असतील तर ते नक्कीच जॉईन करू शकताय आणि तुमची जी काही अर्निंगची जर्नी असेल पुढे तर ती चालू करू शकताय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जो की मी आता तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगचा एक ट्युटोरियल दाखवला आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचे डेली व्लॉग्स असतील, मोटिवेशनल व्हिडिओज असतील, सेल्सचे प्रमोशनल व्हिडिओज असतील तर कुठलाही व्हिडिओ असेल तर तो तुम्ही इझिली तुमच्या फोनच्या माध्यमातून जो असेल तर तो एडिट करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल,
इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच अजून एका ताईची लास्ट माझ्या व्हिडिओवरती कमेंट आली होती. आता मी इथं चेक करते मला ती कमेंट दिसते का, पण आता खूप दिवस झाले मला ऍक्च्युली ती कमेंट वाचून. मी फारशा निगेटिव्ह गोष्टी सारख्या सारख्या वाचत नाही, त्यामुळे त्यावेळेला मी वाचली होती. जर मला आता चेक करते असेल तर मी इथे तुमच्यासोबत त्याचा जो स्क्रीनशॉट असेल ना तर तो अटॅच करते. हा, माझा व्हिडिओचा टायटल काय होता की फेसलेस युट्यूब चॅनल जे असेल ना तर ते कशा प्रकारे बनवायचं आणि कशा पद्धतीने आपण एडिटिंग जे असेल ना तर ती करायची असं मी दिलं होतं. तर भरपूर कमेंट्स आल्या. हा, एक कमेंट अशी होती की ताई हे 20K कमवण्याचे नाही, फक्त फेसलेस व्हिडिओ कॅमेरा सेटिंग आहे. तुम्ही स्वतः पण महिना 20K रीच नाही झाले. अशी एक कॉमेंट जी होती तर ती आली होती. तर मी त्याच्यावरती त्यांना एक सुंदर अशी कॉमेंट दिली होती. तर त्यांचं कसं मत होतं की तुम्ही 20K कमवत नाही आहात आणि तुम्ही इतरांना 20K कमवण्याचं नॉलेज जे असेल तर ते कशाला देताय, का देताय. तर मी त्यांना सुद्धा एक छान कॉमेंट ड्रॉप केली होती की माझी सध्या एक अकॅडमी आहे जी की सध्या माझ्या करिअरच्या पीक स्टेजला आहे, जी अकॅडमी मी रन करतेय आणि भरपूर महिला कनेक्ट झालेल्या आहेत आणि त्यांचे प्रश्न, त्यांचे डाऊट्स किंवा मग त्यांचे लेक्चर्स, व्हिडिओज भरपूर गोष्टी मला रेकॉर्डिंग करायचे असतात. माझे भरपूर वेळ ती काय म्हणजे ऑलमोस्ट जो वेळ मला मिळतोय ना तर तो वेळ मी माझं हे ते एक ऑफिस आहे ना मोबाईलचं ऑफिस, तर याच्यावरती मी एंगेज असते, बिझी असते. जितकं करता येतं तितकं काम मी करते. आता याच्या पलीकडे जाऊन हा, माझं एक युट्यूब चॅनल आहे स्वतःचं, भरपूर आयडियाज मला माहिती आहेत, काय काय करता येतं सगळं माहिती आहे, पण तितका वेळ नाही. आणि हा जो माझा बेसिकली हा जो चॅनल आहे ना हा असा चॅनल आहे की मी स्वतः इथे प्रेझेंट असायला हवं, मी स्वतः ट्युटोरियल्स जे असतील तर ते द्यायला हवे. आता जर तुम्ही कन्सिस्टन्सी चेक केलीत तर चॅनलवरती ऑलमोस्ट आठवड्यातून 1 किंवा 2च व्हिडिओज येतात. अपेक्षित असतं की चॅनलवरती 4 किंवा 5 व्हिडिओ यायला हवे जर तुम्ही चांगले पैसे अर्न करायचे असतील किंवा रीच जो असेल तर तो चांगला ठेवायचा असेल. नाहीतर काय होतं, युट्यूबचं कुठेतरी अल्गोरिदम जे असेल ना तर ते ब्रेक होतं. तर माझी छान छोटीशी 3 अशी गोंडस मुलं आहेत आणि ते ज्या वेळेला झोपतात, ज्या वेळेला मी फ्री असते, थोडाफार वेळ मला असा मिळतो की बाबा हा आता आज युट्यूबचा व्हिडिओ करूयात, तर त्यावेळेला मी युट्यूब जो असेल तर तो वापरते. तर युट्यूब सध्या माझ्यासाठी प्रायमरी इन्कम सोर्स नाही आहे. युट्यूब माझ्यासाठी मी नॉलेज शेअर करते, माझं जे काही स्किल्स असतील तर ते मी शेअर करते, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कनेक्ट करते. फ्रीमध्ये जितकं मला शिकवता येतं तर तितकं मी शिकवते. पण एक प्रायमरी इन्कम सोर्स ज्याला आपण म्हणतो ना तर तो माझा युट्यूब नाहीये. हा, इनिशियल स्टेजला होता, इनिशियल स्टेजला मीही तिथं होते, पण आता मी माझ्या करिअरच्या पूर्ण माझा जो काही ग्राफ असेल ना तर तो वरती आला आणि भरपूर गोष्टी ज्या असतील ना तर त्या चेंज झालेल्या आहेत. त्यामुळे आता माझा फोकस असा आहे की अकॅडमी जी आहे आपली, ज्यांनी कोर्सेस घेतलेले आहेत तर त्यांना चांगली सर्व्हिस मिळते. कारण भरपूर वेळेला कसं असतंय, मुलं असतील किंवा मग घरातल्या रेस्पॉन्सिबिलिटीज असतील तर त्यामुळे थोडंफार आपल्याला ऍज अ वुमेन, ऍज अ स्त्री तुम्हाला सगळ्या गोष्टी बॅलन्स कराव्या लागतात आणि तुम्ही सगळीकडे परफेक्ट असू शकत नाही. हा फॅक्ट आहे, ही रियालिटी आहे जी मी स्वतः समजून घेतलेली आहे. त्यामुळे हा, इट्स ओके, मला युट्यूबवरती 1-2 व्हिडिओज करायला मिळतात, त्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टुडंट्स येतात किंवा काही फ्री इन्फॉर्मेशन मी शेअर करते. दोन्ही म्हणजे माझाही फायदा मी करते, तुमचाही फायदा मी करते, जे की ओके आहे, जे की व्यवस्थित आहे. आणि त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की तुम्ही स्वतः 20K अर्न करत नाही आणि तुम्ही इतरांना काय सांगताय. अरे माझ्याकडे जे नॉलेज आहे, जे करू शकतात लोक, ज्या महिला करू शकतात, कारण भरपूर महिला घरातच असतात, मोबाईलवरती काम करणं त्यांच्यासाठी सोपं असतं, अशा टाईपचा व्हिडिओ जनरेट करून फेसलेस युट्यूब चॅनल जे असेल तर ते रन करू शकतात. आणि जर मी ते शिकवते, जर ते मी सांगते, लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं की तुमचा कॅमेरा कसा ठेवायचा आणि फेसलेस व्हिडिओचं शूटिंग कसं करायचं, तर हे जर मी सांगतेय तर मला नाही वाटत की कोणाला त्यात काहीतरी त्रास असावा किंवा कोणाला तरी काहीतरी खटकावं. मला नाही माहिती महिला अशा का करतात, पण स्पेशली महिलाच असतात ज्या महिलांचे पाय खेचतात. कारण ऍज अ वुमेन ऑफ द फॅमिली, एक स्त्री म्हणून, एक घर, कुटुंब, मुलं किंवा माझं करिअर सांभाळताना मला किती धमचक होते, किती गोष्टी मला बॅलन्स कराव्या लागतात आणि मला हे आता समजलंय की मी सगळीकडे परफेक्ट असू शकत नाही. त्यामुळे मी भरपूर वेळेला लेट गो करते की हा असू देत, जाऊ देत, अशा भरपूर गोष्टी करते. पण मला आता मी जसं युट्यूब चॅनल आहे, इकडे मी कॉम्प्रोमाइज करू शकते. 4 व्हिडिओज मी अपलोड करते, मला चांगले पैसे मिळत होते, पण मी 4ची एकच व्हिडिओ केली. इकडे मी कॉम्प्रोमाइज करू शकते. पण ज्या लोकांनी ऑलरेडी माझ्याकडे कोर्सेस बाय केले, ज्या लोकांनी ऑलरेडी एनरोल केलेला आहे, तर त्यांच्यासाठी लेक्चर्स अवेलेबल करणं, लेक्चर्स रेकॉर्डिंग करून ते देणं, त्यांच्यासाठी सपोर्ट अवेलेबल ठेवणं, हे देखील माझ्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. कारण मी काही इतकी अशी परफेक्ट नाहीये की बाबा रोबोट सारखं सगळ्या गोष्टी पटपट होतील, नाही. तर मला सुद्धा खूप स्ट्रगल करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या बॅलन्स करायला. त्यामुळे नक्कीच खूप स्ट्रगल करून मी इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि या स्टेजला आलेली आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की भरपूर महिला मला म्हणतात की ताई तू कसं घरातून तुझं घर सांभाळतेस, तुझी मुलं सांभाळतेस, कारण सध्याची
कंडिशन अशी आहे ना की आपल्या मुलांना कोणाच्या दुसऱ्यांच्या रेस्पॉन्सिबिलिटीवरती ठेवून आपण कामाला जाऊ शकत नाही. भरपूर आता किती नसरापूरची तुम्ही गोष्ट ऐकलीत मुलींची, अत्याचार झाला मुलीवरती, किती किती गोष्टी आहेत. आणि आपल्या त्या फुलासारख्या मुलांना कुणाच्या रिस्पॉन्सिबिलिटीवरती ठेवून जाणं मला तर ते अजिबात जमणार नाही. आणि भरपूर असे पालक आहेत ज्यांना जमणार नाही. तर काही पालकांना नाईलाज असतो, त्यांना जावंच लागतं मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या फ्युचरसाठी. मी काही त्यांना काही म्हणत नाही, जावंच लागतं, कारण त्यांच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स असतील, ते कोणत्या स्ट्रगल मधून जातात हे मी स्वतः अनुभवू शकते. मी तितकं म्हणजे समजून घेऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, ठीक आहे. पण त्यातही भरपूर महिला अशा असतात की ताई आम्ही जॉब करतो, मुलांसाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही आणि आता मला थोडंसं क्विट करायचंय आणि तुझ्यासारखं मला वर्क फ्रॉम होम काहीतरी काम करायचंय. मग जर तसं करायचं असेल तर मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून महिलांना सांगत असते की बाबा मी ग्राफिक्स कसं शिकले, मी सोशल मीडिया मॅनेजमेंट कसं शिकले, किंवा ग्राफिक्स मधून काय स्कोप आहे, सोशल मीडिया मार्केटिंग मधून काय स्कोप आहे, युट्यूब मधून काय स्कोप आहे, व्हिडिओ एडिटिंगचा काय स्कोप आहे. भरपूर गोष्टी मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून जे असेल तर ते सांगत असते. आणि जशी जशी तुमची रिक्वायरमेंट आली त्याच अकॉर्डिंगली मी माझी जी अकॅडमी असेल, माझे जे काही कोर्सेस असतील तर ते मी डिझाईन केलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी बॅलन्स करायला प्रत्येकाला, मी काय मनुष्यच आहे, मी माणूसच आहे, मी काय रोबोट नाही आहे. त्यामुळे बॅलन्स करायला कुठेतरी स्ट्रगल असतोच. आणि आय होप तुम्ही तो स्ट्रगल समजून घेताय, माझे भरपूर स्टुडंट्स देखील समजून घेतात आणि तुम्ही ॲज अ ऑडियन्स, ॲज अ युट्यूब फॅमिली तुम्ही देखील समजून घेताय. त्यामुळे मला एकच कळकळीची विनंती आहे, ज्यावेळी तुम्ही अशा माझ्यासारख्या स्ट्रगल करणाऱ्या एका युट्यूबरला बघताय, एका महिलेला बघताय, कोणालाही असं काही मी जेंडरला कुठलं हे करत नाहीये, प्रोटेक्ट करत नाही किंवा वरती नेत नाही, कोणालाही एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही स्ट्रगल करताना बघताय त्याचा रिस्पेक्टिव्ह करिअरमध्ये, तर कृपया करून तुम्ही जर त्याला 2 शब्द चांगले बोलू शकत नाही ना, तर कृपया करून त्याचे पाय खेचू नका. कारण तो व्यक्ती, आता मला नाही फरक पडत की मला कोणी किती निगेटिव्ह बोलतं, कारण मी तितकी मनावरती घेत नाही गोष्ट, कारण मी त्या फेज मधून पुढे आलेली आहे, ठीक आहे. पण भरपूर अशा महिला आहेत ज्या काहीतरी करतायत, नवीन ट्राय करतायत, आणि ज्यावेळी अशा टाईपची एखादी निगेटिव्ह कमेंट तुम्ही करताय ना, तर ती महिला खचते किंवा ती व्यक्ती जी असेल ना तर ती खचते आणि मग ती पुढे जायला थोडीफार टाळाटाळ करते. त्यामुळे मी तुम्हाला कळकळीची विनंती करते, कोणाच्या लाईफमध्ये सपोर्ट जर तुम्ही करू शकत नसाल ना, तर प्लीज कोणाच्या लाईफमध्ये ऑब्स्टॅकल म्हणून जे काम असेल ना तर ते देखील तुम्ही करू नका, कारण प्रत्येकाच्या लाईफचे स्ट्रगल्स वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकाला सपोर्ट करा आणि सगळे मिळून आपण एकत्र ग्रो होऊयात. लेट्स ग्रो टुगेदर. तर हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा. आणि डिटेल्स मी तुम्हाला माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली दिलेले आहेत, नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. आणि यस, ते आता मी लास्टला तुम्हाला काही मोटिवेशनल थोडंफार सांगितलं, माझे प्रॉब्लेम्स, इतरांचे प्रॉब्लेम्स, स्ट्रगल, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तर ते मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.